भाऊ थोडीशी बाहेर आहे भाऊ मिलिटरीत राहतो. चिडचिडपणा करायचं नाही, एकदम सायलेन्स मध्ये. कोणी गेला ना तू काय तुझं बाजूच राहा. फायनली आता आम्ही निघतोय कशी चालवतात ते ताईंच्या घरी दादरबादला आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर जेवण वगैरे होतील. मग पहाटे सकाळी निघणार आहोत. तर असा आजचा दिवस. घ्या काळजी सगळ्यांनी आपली. ओके, बाय 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 बाय. किती प्यारी ती. तर आता फायनली निघालेलो आहोत आपण त्यांच्या माहेरी वादळाला आणि तिकडनं जेवण वगैरे करून पहाटे सकाळी मग आपण. तर उद्या आम्ही निघणार आहोत वेटू पुन्हा. तर तुम्ही बघत राहा, तरी जाऊ नका. म्हणजे जसं आवडेल तसं, कारण आता थंडी आहे आणि आता चाललो आहोत जेवण वगैरे करत करत उशीरच होणार आहे. तर बघूया सकाळी किती वाजतील किती नाही. निघत थोडासा उशीरच होतो पण ठीक आहे. चला मग घरी फायनली घरीच जाऊ आपण. तर बघत राहा. चला इथं लाडू वगैरे, लाडू कोणते ठीक आहे. हे वगैरे लाडू वगैरे आहे ते आम्ही घेतोय आता. हे घेते हे बालुशाही. हे तर मी घरते बी बनवते सोनपापडी हे काय नाही हो बालुशाही नाही. ते इथले नाही का ते लाडू ना आम्हाला फार आवडतात. फार गावाकडचे ते लाडू जे आहेत ना छोटे छोटे ते इतके भारी लागतात ना, इतके सुंदर लागतात ना ते लाडू. तर ते खास सीमाताई जेव्हा आपण हैदराबादला येतात ना तर त्यावेळेस ते घेऊन येतात. त्यांना म्हटलं आज थोडेसे घ्या जरा एक्स्ट्रा, नाही का भारी वाटतात ते लाडू खायला. तर डॅडींनी पण सांगितलेलं आहे फरसाण वगैरे ते इकडची जी भेळ आहे ना ती कमाल लागते. याची जी टेस्ट आहे ना ती कुठंच भेटणार नाही. त्यामुळे इथं जे आहे ना याला जवळका म्हणतात आणि जवळक्याला आम्ही आता आलो आहोत. आता इथून काहीतरी थोडंसं वेळ आहे 5-10 मिनिटाचा रस्ता. तर फायनली घरी पोचून जाऊ. मी तुम्हाला दाखवते लाडू. थांबा, हे बघा हे लाडू आहेत. हे सगळे आहे ते मिक्स करून तुम्हाला जसे पाहिजे तशी भेळ तयार करून देतात. सो फायनली आम्ही घेतलेलं आहे, बघू शकताय. हे किती आहे? अर्धा आहे. जाऊ द्या बसाली जाताना बघू. नको जाऊ द्या चला. नको बस झाले, बस भरपूर होते. खाऊन किती खाणार आपण. मग काय चला. हा वहिनी आल्या बाई पेटायला. हे बघा आपण आलो आहोत पुन्हा हैदराबाद मध्ये. काय म्हणता, बरी तब्येत? हा बरी. खूप गारठा पडलाय. लस थंडी खूपच थंडी आहे. असं नको होत आहे. तुम्हाला तर लय वाजत असेल अजून इथं थंडी. थोडी काम करत होते, पाणी वाहत होते, मग काही नाही हा ना. पाणी नाही आलंय का? पाणी नाही. आम्ही आलो का तेव्हाच नेमकं पाण्याचा प्रॉब्लेम. हो डिक्कीतून हे का काढून घ्या बॅग जरा, नंतर काढता का? काय म्हणताय? पाट्याला एवढा मोठा किती दूर येतो मी? 2 किलोमीटर. नाशिकचं पाणी आम्हाला आहे बरं. 2 माणसं आणली हापशीवर घेऊन जायला. त्यांची तर पाणी नाही आलंय म्हणता, नदी काठी जायचं का म्हणे. तेव्हा तर तुम्हाला पाठी आणि म्हणता 2 माणसं आणली म्हणे तुम्हाला पाणी व्हायला. चला आता आपण आलोय घरी, खातो पितो आराम करतो, मग पहाटे निघायचं आहे. हा बॅग. हा गावाकडची जी हरभऱ्याची भाजी आहे ना वहिनी त्यांनी अशी तोडून आणलेली आहे. हिला सुकवणार आणि मग सुकवून ठेवणार, म्हणजे जेव्हा लागलं की तेव्हा बनवणार असं करतात. आणि इथं मस्त संध्याकाळची वेळ. इथं बिबट्या आला होता असं म्हणतात बरं का. ताई कुठे गेल्या? सीमाताई कुठे गेल्या? अगं तुला विचारते मी. हा सीमाताई. हा ना, इथं बिबट्या आलता म्हणे. हा का, तुला दिसला? बघितला नाही मी. हो का, इथं बिबट्या आलता असं म्हणतात. नाही ग, त्यांना मग आणलं असतं तर मग खूपच हे झालं असतं, आमची जत्रा चालली असती. अगं पण मग कसं काय आलो असतो, गाडीमध्ये एवढे बसत नाही ना. इथं यांचं टी व्ही बघतायत, वहिनी करतायत भाजी, मटणची भाजी चालली आहे. हे काय, हे कशासाठी पेटवलं? हा ना, बाहेर गेलं. आपली भाकर अशी झटपट असते. वहिनीनं किती वेळा ते पीठ चोळलं.
भाकरी निखर बी येतो मग चवीला लागते. बघा ना आपण झटपट होतो त्यांनी ते पीठच एवढ्या वेळ सोडलं कुठल्या गोष्टी नाही का मेहनत केलं हा ना पल्लवी इकडे ती करते तिच्या नवऱ्याला बटाट्याची भाजी. त्याला बटाटा आवडतो, तो चिकन खात नाही. म्हणजे वहिनीचा मुलगा, मोठा मुलगा. हे दोघं भाऊ बसले इथं टीव्ही बघत आणि आम्ही इथं बसलो आहोत. ते बघा शेगडीवरच्या भाकरी बघा वहिनीच्या हातच्या वा. आणि ही इलेक्ट्रिक शेगडी आहे बघा. मी पहिल्यांदा बघितली म्हणून मी सारखी त्या शेगडीला बघते, भारी वाटते. किती वर्ष झाले शेगडीला? हो त्याच्या अगोदर पासूनची हा का? जो पहिल्यापासून भाऊ जसं इलेक्ट्रिशियन बनला आमच्या घरात. हो ना मी दिवाळीच्या वेळेस सुरसुरी असते ना अल्युमिनियमचा राहते मी डायरेक्ट तिथं हा का? डायरेक्ट खेचल्या गेले होते. हा भाऊनी मला अरे बापरे किस्से व्हायचे. पाठी ठेवून द्यायचं चालल्या जायची हा ना याच ठेवून द्यायचं डायरेक्ट आग होऊन जायचं घरात. बापरे लाईट आली का हा ना. इथं करते पल्लवी. काय करते? आकाशाला कोणासाठी करते? सांग की कोणासाठी करते? माझ्या आव्हानसाठी करते सांग. अगं बघ इकडे तिने बघा चला चला आता आम्ही व्हिडिओ बनवते बरं का. माहिती तिला माहिती ना का पल्लवी? इकडे बघून तू बोल. अगं बोल आता बघशील तू व्हिडिओ. अरे पल्लवी कुठं होती? बघा बरं. वा 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 किती मस्त झाली वहिनीची भाकर. वहिनीच भारी तर. चला चला आम्ही लावून दिली लग्नाचे कॅसेट आणि आम्हाला दिलं स्प्राईट. त्या करता आम्हाला काहीच करू द्या ना. ते लग्नाचे कॅसेट बघूया. वाव मस्त चूल. अहो आम्ही लग्नाची कॅसेट बघत होतो. अरे आलाय भावाला. युवराज आले राजे आले राजे. कसं आहे बरं आहे का? शेकोटी अहो ती विजत आली. आम्ही बसलो आहो शेकोटी जवळ आणि याने साऊंड आणलेलं आहे. स्पीकर म्हणता नाही ना. भाऊ आणताय बिचारे शेकोटी आम्हाला करण्यासाठी. शेकोटी करतोय आम्ही इकडे आणि गाणे लावणारे आहे आता. इकडे मस्त गाणे वाजतील. हा अध्यात्म म्हणजे असं सांगितलं जन्माची ती मुळ शोधून पाहिजे. जन्म हा सुख भोगण्यासाठी नाही, दुःख भोगण्यासाठी. दुःख हे पर्वत एवढं असतं, सुख हे जवस आपल्या तिळा एवढं असतं. आता मकर संक्रांती आपण तिळगुळ वाटतो ना, तर मग असं आहे ह्या दुःखातून निवारण करण्यासाठी दुःख पर्वत एवढे. हो बरोबर आहे. पहिलं तर कारण काय सांगितलेलं आहे, जन्म हा सुख भोगण्यासाठी नाही दिला भगवंताने, दुःख भोगण्यासाठी. ह्या दुःखातून निवारण करण्यासाठी अजप साधन सांगितले. अजप साधन कोणतं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्राचा जाप करायचा, ते करायचं. त्याच्यामुळे काय होणार आपल्याला हे होतं. आता आपण काय होतं समजा जेसीचं फॅमिली जेसीचं कुटुंबानुसार अवेलेबल राहतं. पण समजा काही ठिकाणी गरिबी असते, कोणाचं सर्वसाधारण कुटुंब असतं, ताणतणावाचा प्रॉब्लेम राहतो. आता समजा माझ्यासारखं कोणी किंवा इतर कोणी का व्हायना समजा ड्रिंक करणार राहतं, घरचे माणसं वाईट होऊन जातात. बरोबर आहे बरोबर आहे. मग घरचे म्हणते काय असं आहे काय असं, मग लोक काय म्हणतात नाही बरोबर आहे ना. मग ते भगवंताने सांगितलेलं का तुमचं जे माळ घालण्याचं जे साधन प्रपंचातून निवृत्त झाल्यानंतर भगवंताची सेवा केली पाहिजे. आता प्रपंच झाला, आता प्रपंचापासून निवृत्ती घेतली पाहिजे. कशासाठी? का पुढचा जन्मच माणसाला चांगला भेटावा. प्रपंच म्हणजे आपण जे आता राहतोय ते म्हणजे बायकोला सोडायचं. मला जायचं बघा भाऊ एवढं चांगलं ज्ञान देतोय आणि हे मध्ये बायकोला सोडायचं.
आपण तिघ जाऊ प्रमाण दिलं. संसार मूळ चोईकडे इंगळ म्हणजे दुःख मुळे हा प्रपंच संसार सगळीकडे इंगळच राहते माणसाला. कधी मला सांगा प्रपंचामध्ये सुख आहे का? मला सांगा. मला बिलकुल नाही. हा? मला एवढं सांगायचं कारण आहे का? मला बिलकुल नाही सुख कोणालाच नाहीये. म्हणलं, माझं बी सांगितलेलं तुझं पण आहे, आहे. ज्ञानेश्वर महाराज, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी माणूस. नाही नाही कोण नाही. भाऊ, तुला आहे का? भाऊ तुम्हाला आहे का? तुला नाही मी आम्ही गेलो वहिनी भाऊ काय बोलला मला सुख नाही आता सुख आहे की नाही हे सांग फक्त. म्हणलं नाही मी काय बोलतोय बरंच कमी राहत सुख आहे की नाहीये मला सुख आहे पण मी नाही, बाबा नाही, त्याचं नामस्मरण घेतो. म्हणजे तुम्ही नामस्मरण नाही घेत. तुम्ही नामस्मरण नाही घेत. नाही नाही रामकृष्ण हरी माऊली. मी रोज ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी सांगतो मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझा एक मित्र आहे त्याला रोज रामकृष्ण हरी बोलतो. मी गेला 4 ते 5 वर्षापासून हा. तर रोज रामकृष्ण हरी बोलतो. हो का? म्हणतात कुठल्या तरी देवाचा थीम घेऊन आपण नाही का बाय हाय करतो ना ते नाही करायचं. नाही समोरच्याला हाय हॅलो छोडो छोडो. हरे कृष्ण बोलो असं. हा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली नाही रामकृष्ण हरी बोल. मी रामकृष्ण हरी मी माऊली. काय म्हणतो भगवंताचं काही बोला तुम्ही हो बरोबर आहे. मुखातून भगवंताचं ज्यावेळेस नाम होईल ना तर ह्या ब्रह्मांडामध्ये आहे ना क्रिया आहे साधक क्रिया आहे तुम्हाला दिसते. बरोबर आहे. तर ते काय होतं आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो ना त्यावेळेस ते सिद्धी असतात त्या ऑटोमॅटिक तरंगतात. तरंगतात. बलींचं यांचं त्यांचं आजूबाजूचं उदाहरण आपण क्लायमेट घेतो. हा. मोठा पर्वत उचलून आणलं होतं ते साधक सिद्धी बरोबर आहे ना. पार्वती माताने हे घेतलं होतं श्रीराम प्रभूंना आहे ना त्यांच्यासाठी फार जंगलामध्ये म्हणे विशिष्टता सीता करीत होते. हा आहेत वहिनीने केलं आहे त्यांच्या हाताने मस्त मटण आणि आता आम्ही सगळे बसतोय जेवायला. हा घेऊ ना थोडीशी घेऊन जाऊ ना. मी सांगितलं ना थोडीशी घेऊन जाऊ आपण मस्त हरभऱ्याची घेऊन जाऊ ना. तुम्हाला हरभरा नाही म्हणत मी हरभऱ्याची भाजी घ्यायची असं म्हणते मी. बघा ना 25ची भेटते आता आम्ही इथे सगळे बस 25ची हातपाव हातपावे हा 50ची पावशेर आहे. हो ना ₹100 किलो येते हो ही भाजी. ही भाजी हरभऱ्याची बरं का 25 रुपयाची हातपाव हा आणि 50ची पावशेर. मला ₹50 पावशेर एवढी एवढीच येते. एवढी मोठी 40 ₹10 वाटा आहे. हो का? मी ते मनीषाला 2 वाटे घ्यायला लावले. हा. तिला म्हणलं मी काहीच खाणार नाही. मस्त आहे. भाजी भाकरच कर मला. हा छान लागते. म्हणे पनीर भाजी मग माझं रेडी आहेत इथं बसायचं म्हणतायत तर इथं पल्लवीने केले पाण्याची सोय. आम्ही आता सगळेजण इथं बसू. मी दाखवते तुम्हाला. चला घ्यायचं का तिथं ठेवू का? मी एक एक धरते. ते कुठं बसणार? इथं बसतील ना सगळेजण माणसं. हे इथं बसतील. इथं ठेवून द्या. हा इकडं आता हे तर वहिनीच्या हातची भाजी आहे ना गावाकडची एकच नंबर बनते बरं का. रिअली खरंच याची टेस्ट जी आहे ना अप्रतिम आहे. यांना फार आवडते सगळ्यांना. हे कोणतं आहे? हा झटकून घेते. चला तुम्ही पण बसा लगेच आमच्यासोबत. चला मटणची भाजी भाकर आणि भात एक घास खा आणि सांगा पटकन. हो पलीकडे बसू का? बसा ना इथंच बसायचंय सगळे. अहो तुम्ही ती असे बसाल ना आता तिथं कोणीच येणार नाही. अहो वहिनी राहू द्या ना भाजी गारून जाईल. सांगा हो टेस्ट करून काय चांगली आहे. यांनी दिली सुरुवात करून. वा सांगा पटकन. हे तिकडं आपण बॅनर बघितला होता ना तर ते रुख होता आलाय तो. प्रत्येकाच्या घरी असं देतात सगळं बांधून देतात. हो बसतो आम्ही तुम्ही बसा. सगळे बसू आता सगळे बसू. सगळे आता वहिनी पण येतील ना. झालं त्याच्या बाईचं झालं त्यांचं. त्यांनी बटाट्याचं सो आता आम्ही बसतो जेवायला. जेवण करून झाल्यानंतर झोपू आणि मग सकाळी निघणार आहे पुण्याला. तर या जेवायला मस्त गावाकडची मटणाची भाजी खायला. भाऊ सांगतील आता एकदा कसं आहे. कसं आहे भाजी साहेब? हा जाऊ दे केलं नाही आज मस्त. जेवण झाले. आता जेवण झाल्यानंतर आम्ही बसलोय पुन्हा हात शेकायला शेकोटी करायला. तर जेवण झाल्यानंतर खूप थंडी वाजत होती. प्रमाणची वेळ थंडी वाजत होती. बॉल फायर नाही
डबा फायर तेलाचा डबा फायर भारी झाले arrangement. तर गरम तर करतं climate. मग गरम तर करते एकदम भारी मस्त आलेलं आहे ते एकदम वातावरण. टोप्यावर टोप्या, 2 टोप्या. आकाश आहे ना थंडी नाही जास्त थंडी खूप थंडी भाऊ तर स्वेटर घालत भावने मला नाही वाजत ते बोलले माझे बघ त्याचं ते गरमीच्या त्यांनाच दिवसासारखं जमतं माहिती का ते गरमीच्या दिवसासारखं भाऊ शर्ट घातलं देखो ना काय ते पण लेख व्हायरल झाली व्हिडिओ थिएटरला गेलेलो राहतो हा बंद करायची काय? दाखवतो काय लोक नाही अर्ध पोट जेवण करतात कोण लोक उपाशी जॅपनीज लोक जे आपलं म्हणजे माझ्या कस्टमर आहे मी ज्यांच्यासाठी काम करतो ना ती लोक आपल्यासारखे जेवण बिलकुल करत 5 years पण त्यांनीच आणलंय ना 5 years काय जण सगळं त्यांच्याच आहे ना आपल्याकडचं नाही ती लोक 90-100 वर्ष जे आपलं सगळ्यात जास्त सगळं जीवनमान मोठं आहे त्यांचं. ते बॉईल आणतात का मग ऑफिस ते तुमचे त्यांचं आपलं कसं चपाती भाजी जापानचे आहेत का ते चपाती आणि भाजी आपल्याकडचं आहे ना तसं त्यांच्याकडचं कॉमन आहे ते कॉमन त्यांचं फूड कंटिन्यू त्यांना हेच लागतं स्टेक खातात ते लोक बॉईल खातात आणि अर्ध पोटी जेवतात. म्हणजे फुल जेवण नाही करत ते. म्हणजे डायजेशन मध्ये बी कॅलरीज बर्न होतात जेवढं आणि झोप पण महत्वाची ना ताकद लागते किडे गांडूळ येते खातात नाही रे नाही चायना ते चायनीज ते चायनीज नाही खात. जापनीज स्टेक खातात किडे कॉक्रोच मला काय जॅपनीज नाही खात. जापनीज नाही जापनी चायनाचे खातात ना जॅपनीजची 5वी पर्यंत ना अरे देवा हे काय चाललंय तापले त्यांना उठता येणार बस मांडीवर बसू वहिनी खुर्ची जरा खाली वर व्यवस्थित पकडा भाई ग बघा याला म्हणता प्रेम मला असं वाटतं तुमची खुर्ची माग जाईल वहिनी रुपाली उठ यार क्या रे होता है भाई ग बघ आता हे मला म्हणताय रुपाली उठ तिथेच बसतो जागेवर. बघ ऐका तिथं बस जागे शेकत थोडस आर म्हणजे बघा टेम्परेचर वर जास्त लागू बरोबर बाई ग किती काळजी बघ शिका बघा 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 आणि आम्ही दोघी खाली बसलोय बघा माझा मित्र आहे ना जपानमध्ये 6 वर्ष राहिलाय हा जय शिवेकर. हा हा तो म्हणतो त्या लोकांना ना जीवनमान लई डेंजर आहे. म्हणजे आपण जसं खानामान चांगलं आहे ना त्यांचं हा तसं जीवनमान डेंजर आहे. कारण काय माहितीये का ती लोक आपण कसे 8 तास काम करतो हा. ते 12-12 14 स्वतःहून तास थांबता ड्युटी 8 तास असून आणि त्यांची ना म्हणजे आपण म्हणतो ना, आत्महत्या करण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त जास्त स्ट्रेसने स्ट्रेस डिप्रेशन कामाचं स्ट्रेस लई घेतात प्रमाणाच्या बाहेर घेतात. सर्वात जास्त लोक मरतात तिथं आत्महत्या करून जॅपनीज लोक. कारण त्यांना कसं राहिलं फॅमिली लाईफ राहिले नाही आपल्यासारखे. म्हणजे आपण कसं 8 तास काम करतो आणि बाकीचे दिवस बायका बरोबर ते 12-14 ऑफिस मध्ये असतात. आमच्याकडे ईशार कंपनीचा सीईओ दमक भाऊ इथं तारीफ करताय त्यांच्या बायकोची. आम्ही यांना म्हटलं हा हा बघा आता सुरू होतं आता टोमने मारतील. ते संपवते परत हा बघा आता सुरू होण्याचे पहिले खतम. नाही आम्ही काही करत नाही का हो आपण काहीच करत नाही. बेसिन मध्ये भांडे आवडत नाही. हा माझी बायकोला बी आवडतं. साफसफाई ती दिवसभर एकदम ती पाहिजे. भांडे घासायला आलो तरी घासतील ती. टिश्यू पेपर प्लेट आणलेत का तिला रात्रभर भांडे घासायला लावलं तरी घासेल ती. तिला आवडतं भांडे घासायला. अजून किचन मध्ये पसारा नाही आवडत. अजून काही नाही आवडत वहिनी पण माझ्या पोरी अशा आहे ना एक उलटा राहतं, आता मी गेले आज ना आम्ही निघालो. अरे मी आजची पागल होऊन गोष्ट जाते. सांगतो, आजची गोष्ट सांगतो. आज आम्ही निघणार होतो इकडे यायला. ते आपले बाय आता पहिले म्हणून आपलं ते सवयच नाही ते. ऐका ना आमची गोष्ट आहे. हा ऐका सकाळी आम्ही निघणार होतो. घरात एवढा पसारा होता. हा तिला काय म्हणलं अरे होऊन जाईल काही नाही टेन्शन पोरी पोरी करतील आपल्या. पोरी करतील. नाही पण तिचं काय म्हणणं होतं, सगळं घर साफसूफ करून जाऊ आपण बाहेर. मग मी काय केलं विचारा ना. तिने अख्खं घर घासलं आमचं. साफ केलं आणि मग निघाले. आणि रविवार डॅडी नाश्ता दिला यांना साबुदाणा हा, केला नाश्ता दिला साबुदाणा दिला चहा पोरींना केला. एकदा घशात 2 घास चारले हा आम्हाला कामगार त्यामध्ये जे की आम्ही जर बाहेर गेलो ना आपल्या पोरी खाऊन करतील. हा कारण घरात सगळं काय केले की मोमोज केले ना बाईंनी. सगळं मग काय करावं. मोमोज करून खाल्ले. पार्टी केली मग. आज तर मोमोजची पार्टी केली माहिती का पोरींनी वरती. पण हिला मोमोज काळजी बिमोज असते. बनवून खाल्लेत. पण यार पोरी काय खातील, पोरी कसं करतील, काय करतील. आई आहे शेवटी काळजी वाटतीच ना हो. अरे भाऊ ते सगळे करतील. मग त्यांनी बघ ना मस्त पार्टी केली आज. मोमोज खाल्लेत त्यांनी. आम्हालाच काळजी की अरे पोरींना सोडून चाललो. आणि लहान्यांना आता जास्त लहान्यांमध्ये जास्त जीव गुंततो.
पण बरोबर सांभाळलं श्रेयाने बरोबर. तनू आणि श्रेया शिवन्या खाली झोपलेल्या आहेत. मम्मी त्यांच्याजवळ झोपली, श्रेया बेडवर झोपली, तनू खालच्या घरात आहे झोपलेली. हा आता फोन लावला होता मी. Aesthetic वातावरण नाही बरोबर आहे ना. पुरा इमोशनल रेडी का नाही होणार. नाही नाही, जे करायचं मी सांगतो. खरं सांगायची भारी असं आम्ही आता शेकोटी करतोय आता जेवण झाल्यावर आणि गप्पा गोष्टी मारतोय. जाणू शकल. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही झोपतोय कारण की एकदम कडक झोप लागलेली आहे. मस्त असं जेवण झालेलं आहे. वहिनीने खूप छान भाजी केली, मस्त जेवणं केली, शेकोटी जाऊ मस्त सगळ्यांनी बसून टाईम स्पेंड केला, सगळ्यांनी छान गप्पा वगैरे मारल्या आणि आता इतकी झोप लागलेली ना. आता झोपतो, सकाळी उठतो, बघूयात किती वाजता निघतो ते, आता त्याची काही गॅरंटी नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर सकाळी निघू आपण पुण्याला जाण्यासाठी. तर चला, गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी बघू शकता मस्त किती सारे लागलेले आहेत मोसंबी. बापरे बघा. हां हां चिकू कुठे? अरे बापरे, चिकू तो बघा. ओ माय गॉड. हे ना मी फक्त इथंच बघते ना, मला तुम्हाला वाटशील मला नवल वाटते कारण की मी अशा गोष्टी कधी बघितल्या नाही. गावाकडचं वातावरण. ते चिंच बघा, चिंच किती लागले आहेत. सीताफळाचं नाही ना. आता मस्त झोप झालेली आहे रात्री आणि आता ना उठलो आहेत. वाजले आहेत 7:30 वाजलेत. मला जाग आली होती असं. हां असं दिसतंय ना. मला सकाळी जाग आली होती. मला कशी रोज आपल्या घरी डबा करायची सवय आहे ना सकाळी सकाळी. तर मला बरोबर 4 वाजता बरोबर जाग येऊन जाते. एकदा वॉशरूमला जाऊन आले आणि त्यानंतर पुन्हा मी झोपून गेले. हे म्हटले काय सगळे झोपलेले, झोप गप्प. थोड्या वेळ झोप लागली नाही परत पुन्हा झोप लागली, मग झोपून गेले. आणि कमालची गोष्ट अशी की आम्ही आलो आणि आम्ही ब्रशच आणलेले नाही आहेत. नुसते घाई आलेले आहेत, ब्रशच आणलेले नाही आहेत. आता त्यांना म्हटलं मला ब्रश घेऊन घ्या का, बोटाने नको म्हटलं, ते व्यवस्थित नाही क्लीन होणार. ब्रशच घेतो. इथं दुकान जर आहे का गावामध्ये? एक तर गावामध्ये कसं दुकानाचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, जवळपास अशा गोष्टी भेटत नाही. गावामध्ये जर असलं दुकान तर आपण बघूयात. हे गावाचं वातावरण किती भारी वाटतं ना. मला खरंच म्हणजे इथं आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं खरंच गावात. काकांजवळ पण खूप भारी वाटतं मला, म्हणजे आवडतं मला. पण आम्हाला निघायचं होतं ना, जास्त थांबताना तोंडातून वाह येते बघा. अक्षरशः हे बापरे फॉग, काय थंडी बापरे. मी बोलते तर माझ्या तोंडातून डायरेक्ट येते धुवा. तुम्हाला दिसते की नाही काय माहिती, येतोय खरंच. तर आता ना हे करतो, ब्रश घेते, ब्रश करतो. भाऊ आता काय माहिती कधी निघतात कधी नाही. नाश्ता पाणी करून मग निघूयात घरी जायला. मग परत प्रवास चालू राहील आमचा. तर बघत राहा. आता थोडंसं हे म्हणतं आहे आपण वॉकिंग करून येऊ, तर वॉकिंग करून येतो. चला मग बघत राहा. तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आम्हाला निघायचं नसतं ना तर आम्ही काकांकडं सुद्धा थांबलो असतो. सुट्टी नाही आहे ना, कारण की मुलींची एक्झाम पण चालू आहेत. आजीला भेटायचं होतं म्हणून आम्ही तेच धावपळीने आलो होतो, घाई गडबडीत. 2 दिवस यांना सुट्टी भेटली, सॅटर्डे संडे, त्यामुळेच आलो होतो. तर चला मग बघत राहा. ब्लॉग कसं वाटतं मला नक्की सांगा. गावाकडे सकाळ मस्त बायका अशा त्या याच्यामध्ये पाणी गरम करतायत चुलीवर. आजीबाई जायचं का वॉकिंग करा? पुढं आहे दुकान मला असं वाटलं. हे तुम्ही बघितलं का? हे बघा तुमच्या तोंडात. हे हा दिसते. हे असं पुण्याला नाही होत. हो बापरे किती भारी वाटते. चला आहे ना इथं, चला की या ना बघू ना. आजीबाई बघ पाणी गरम करताय. इथं मंदिर आहे, तसं बघितलंच होतं तुम्ही सगळ्यांनी. आणि अजूनसुद्धा इथं काहीच सोयी झालेल्या नाही. ताई म्हणतात की मी जसं लग्न करून गेले ना या गावात काहीच सुधारणा झालेली नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ना म्हणजे यांना ते जवळ राहता असं इकडेच जावं लागतं. अजून काहीच सुधारणा केलेली नाही इथं. म्हणजे गाव म्हणून गाव ते अजून आहेच इथं. ते आजीबाई बसलेले आहेत. बापरे, हे विकासला यांना दाखवायसाठी काढते खरी वेळ.
हा काय थंडी आहे तोंडातून, अक्षरशः मी बोलते तरी तो धुवा काय म्हणते याला वा तोंडाच्या वाफा म्हणून नाही का तोंडाच्या वाफा नका बोलू. थंडी बेकार थंडी आहे. चला कधी निघतो कधी नाही. आता दुकान तर बंद आहे अजून. मला असं वाटायला आता ना आपलं मेन हत्यार यूज करावं लागेल. कसा नाही तर लिंबाच्या झाडाचा हा, लिंबू लिंबू तर सगळं दांडीत. नको बाबा आता कोलगेटनी आता ब्रश करते. पाणी चहा वगैरे पिते कारण सकाळी सकाळी मला भूक लागते खूप. बघूयात चला आता घरात गेल्यावर काय काय. बोकडा बघ वहिनी पाणी तापवत आहे तिकडं. आम्ही असं थोडंसं गोल राऊंड मारून आलो इथून तिथून. इथे हनुमान मंदिर आहे. तालुका कोपरगाव, जिल्हा नगर आणि भाद्राबाद. हे ना आमच्या इथलं हे दिलेलं आहे नारळाचं झाड. म्हणजे आमच्या ज्या कळसाला लागलेलं होतं ना ते नारळाचं झाड आहे. पाणी गरम करताय वहिनी तिकडं. चला मग ब्रश करून घेऊ. हां ते बघते बघ कसं. हे खरं आहे, ही खरी पहाटे. आपल्या इथं येतात मला पाववाले. आपल्या इथं कसं करतात म्हणजे सकाळी सकाळी कधीच कोंबडा मी तर अजूनपर्यंत बघितलं नाही. ते कोंबडा बांगला काय बांगला म्हणतात ना त्या बघ. हो हां म्हणे 4:30-5ला बांधलं. 4:30-5लाच कोंबड्यानी बांगलेली. आम्ही आणि उठलो आमच्या ना. इथं असं नाही. हा येतात पाववाले हे ते दुसरंच आवाज येतील आमच्या इथं टेम्पोवाले. इथं बघा ना नॅचरली जी पहाट असते ना सकाळी गावाकडची ते इतकं फील आला ना मला भारी वाटतं. सो चला आता आम्ही आवडतो. तुम्ही बघत राहा. भाऊन त्यांची यांची कामं सकाळ सकाळची त्यांची कामं चालू झालेली आहेत. गाय नाही वाटतं गाय त्यांनी विकले आता. मागच्या वेळेस होत्यात गाई पण आता त्यांनी गाय विकून दिली. बहिणीला पण खूप कामं पडतात. गाय विकली. हो उठलो बाबा आम्ही उठलोय आता ब्रश करतो. चला. आणि मग याचे दात चांगले राहतात. हां खरंच मला वाटलं मिसरीच लावताय होय तुम्ही. हे बघा म्हणता गौरीची राख आहे त्याच्याने दात घासताय. तुम्ही सांगा कमेंट्स करून. खरंच दात वगैरे चांगले निघतात त्याच्याने. इथं पाणी ठेवलेलं आहे. हे बघा यांनी सुरू केले. कसं काय कडू लागतंय. आपण ते घासायचं असं चावायचं असतं का ते. हा का नको पाहिजे जाऊ दे. मी आता कोलगेटच यूज करते. हां इथे कांद्यांना बघ कसे हे आले कांद्याची पात. एवढे कांदे की त्यांना फार. आता काय करणार बहिणी ते. हा ना मग आता काय करणार ते. राहू देणार तसेच पात येऊ देणार. हा ना बरेच कांदे. सो हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तर मी झाले आहे फ्रेश मस्त. आणि आता इथं आलो आहोत थोडंसं म्हटलं मोसंबी आहे ना ती तोडाय. यांची तुमची चप्पल कुठे मागे. मोसंबी आहे थोडीशी तोडून न्यावाच म्हटलं गावाकडची मोसंबी. पण आता ती तोडायची कशी इकडची जवळ पडते हो. इकडच्या काय आकडी लागते का त्याला. नाही आकडी नाही हातानच तोडावं लागत. हा ना आणली ना फक्त कमी वजन असलं का त्यांचं बरोबर. हां तर इथं मोसंबी आहे ते थोडंसं घेऊन जातो सोबत. असतील ना हे केस वगैरे विंचरतायत. म्हटलं पाहिजे ना ते तिकडचं काढा. ते बघा इथं आहे ना मोसंबी आहे ती तोडतायत. किती तोडल्यात आत्तापर्यंत तुम्ही. 3 ती तिकडची घातली. हे बघ ही वरची जी आहे ना ही पिवळी झालेली. हे बघ ही वरची दिसते का तुम्हाला. हा ती झालेली. अरे ह्या कच्च्या नाही ना कच्च्या वाटतंय का तुम्हाला. आता आमची चालली आहे तयारी निघायची. वे टू पुणा. भाऊ आणि हे दोघं मिळून गाडीमध्ये सामान ठेवतायत. मी इकडं मोसंब्या तोडलेल्या आहेत हे बघा.
हो हो लगेच निघायचं आहे ना. हा म्हणा आता त्यांनी आणून वहिनी म्हणतात थांबू का. मग पोरीचा पेपर आहे आता उद्या. माझे शूज तिकडे हे तोडतायत का. भाऊने आकडी बनवली बघा. वही खाली पडली. मी खाली घेतो हा खाली घे. मोठी झाली ए तिकडे गेली ती. नाही काही नाही. कुठली एक मोठी बोली हा अहो इकडं मला वाटली होती बरं का. नाही ती राहू दे कच्चे आलो अहो नाही इकडं बघा मध्ये. हा हे बघा इथं बघा इथं मोसंबी आहे. किती साऱ्या मोसंब्या लागलेल्या आहेत. आणि इथं बघा चिकूचं झाड आणि इथं वरती चिंचा बघा तुम्ही किती यार चिंचा आहेत वेड्यासारख्या. आणि आम्ही तोडलेल्या आहेत मोसंब्या भरपूर अशा घेतल्या आहेत. आणि आता फायनली आम्ही निघतोय घरी जायला. हे माझं चार्जर पण चार्जर काही राहिलंय का. मी माझा चष्मा तुम्ही गाडीत टाकून दिला का. हो मग चार्जर राहिले. चलो बाय. आता परत कधी येणं होईल. चला हळदी कुंकू घ्या. मी टिकलीच लावलेली नाही. तुझं कामाचं आहे. हा ना मी दाखवलं चिंचा. तर कसल्या आहेत त्या चिंचा बापरे. पडत असतील ना वहिनीच्या इथं अंगणामध्ये. हा ना वहिनी म्हणते गण उताडा आहे त्यांना. हा माझं चार्जर घेतलं मी. चला झालं हे चार्जर घ्या. चलो आता आपण निघतोय. हळदी कुंकू करतोय वहिनी. नाही दिसत नाही पीटी शर्ट पॅन्ट शर्ट अरे तो आकाशला उठवलं नाही का झोपू दे जाऊ दे भेटलं बा आपल्याला काय जाऊ दे झोपू दे शिकून दे. आपणच करतो मस्त दोघी खाली. टिकलीच्या खाली करायचं. टिकलीच्या खाली करायचं का ते. मोस्ट ऑफ सामनापूरचा वडापाव खायचा आहे त्यामुळे ते पटकन निघतात. त्याच्यामुळे बिना नाश्त्याचं निघतं. आणि मागशीच होता ना. होता होता शेवटी होता होऊन गेलो तर सकाळी सकाळी होता होता. मग असं तो बाबा त्या दिवशी मी आले ना त्या दिवशी चल पल्लवी एकूण फक्त ये पुण्याला बरं का. वहिनी चला व्हायरल झालाय तो. या पुण्याला या बरं का. चला भाऊ येऊ का. घ्या काळजी मग. बाय. इथून ऊन येतं ना चेहरा दिसत नाही व्यवस्थित. आता आम्ही निघतोय. आमची गाडी झाली आहे. आमची सवारी रेडी झाली आहे. सो आता आम्ही निघतोय. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. अजूनही संपलेला नाही आहे. खूप मोठा झाला आहे पण चांगला आहे. चला 2 पार्टमध्ये डिवाइड होईलच तो. तुम्ही या आता. शिर्डीला आला ना आलो येत जायचं. मी 2 मिनिटात येऊ का. आमचंच येणं उंबाड्या मुश्किल नव्हतं भाऊ. आम्ही किडं एवढं येत नाही. भाऊ सीमाताईचं येणं होऊन जातं पण आमचं नाही होत एवढं. टाइम काढ येत यांना सुट्टी नाही भेटत ना. पुढं आणि पुढे जर शाळा वाढत चालत ना तसं टाइम राहणार. ते तर आहेच. एकदा लेकरांची शाळा जसं वाढत गेलं तसं हा नाही त्यावेळेस येऊ. उन्हाळ्यात करणार आहेत का. हा बाबा सुट्ट्या राहतात. मध्येच पोहा आपण पोरांना सुट्ट्या लागतात. हा असं तर कारण फेब्रुवारी आता जानेवारी चालू झाला. हा महिना अगोदर मला तारीख सांगा बघतो तुमच्या. यांचा माझ्या पोरीनं तर एप्रिल मध्ये सुट्ट्या लागतात. फार एप्रिलच्या अर्ध्यानंतर. नाही, ते बघ, नाही एवढे- नाही मिड मध्येच होतं हा का. मार्च मध्ये. हा तुमची तारीख ठरली ना तुम्ही घरात ठरलं की बाबा एक महिनाभर अगोदर ठरवतो ना एक महिनाभर अगोदर बाबा हे पुढच्या महिन्यात करू आपण. हा मग तारीख तसं. ठरवून सांगून द्या फक्त म्हणजे तसं प्लॅनिंग करून ठेवायला. चला मग बाय बाय. छान वाटलं. छान वाटलं. बाय. चला बोला गणपती बाप्पा मोरया. चला लवकर पाकिट भेटू पुणे. हा चला पाकिट वाट बघ. पाठी. So, इथं आमचा वडापाव आलेला आहे गरमागरम. हा पाणी आहे ना. पाणी आहे वाटतं थोडं आहे ना. आहे का. इथे नाही याच्यात नाही. एका बाटलीत आहे. हा भरपूर आहे जाऊ दे. चला फक्त मिरची खाऊ नका कोणी.
तर आता आमचा वडापाव आलेला आहे. बघूयात आता जागा शोधत शोधत वडापाव फार गार होऊन जाणार आहे. रिकामे तर झाले होते. चटणी होती त्यामध्ये. वडापाव खायचा आता कुठं खायचं वडापाव? आता तो वडापाव खायला शोधत जागा शोधत शोधत आहे ना तो वडापाव आता आमचा गार होऊन जाणार आहे. जागा लवकर सापडणार नाही. ते थोडं उतरलं म्हणजे पाय बी मोकळे होऊन जातात. हा बघूयात आता कुठं वडापाव खातो. गार नको व्हायला वडापाव. सो फायनली आम्हाला जागा भेटली. जागा भेटली, गाडी आम्ही स्टॉप केली आणि फायनली वडापाव आम्ही खातोय. सगळे गाडीत बसलेले. मी म्हटलं गाडीत नको बसून खायला, तू बनवून खाते बाहेर. आणला त्यावेळेस थोडंसं लाईट गरम होतं है ना. आता थोडासा गारगार झालेला आहे. आम्ही इथं थांबलो आहोत. काय ए, तू खाल्लं नव्हतं ना? आता तर तुम्ही बघणार माझं तोंड, माझी बघणार तुमचं तोंड काय. वडापाव खातो आणि असाच पुढचा प्रवास आमचा चालू राहणार आहे. सो बापरे 5 वाजता झाला, अवतारच बिघडला आहे. सो हॅलो फ्रेंड, तर आम्ही आता आलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला. सकाळचा वडापाव खाल्लेला होता आणि टाईम झालेला आहे जवळपास 1 आणि भूक लागलेली आहे. तर हे डायरेक्ट नेत होते. काही माझी टोपीचं निघालं वाटतं. डायरेक्ट नेत होते पण थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. तर आम्ही 14 आलेलो आहोत. जेवण करतो आणि मग थेट घरी. आहे मसाला ताक आणि ते ग्लास बघा किती सुंदर आहेत. मस्त वाटतंय ते ग्लास बघूनच मन हे झालेलं आहे. काढून घे. स्ट्रॉने पित आहेत. असं आपलं जेवण आलेलं आहे आणि आता आपण जेवण करणार आहोत. मसाला व्यंजन का जाऊ दे. तिला तेच सांगत होते. बैंगन किधर है इसमें? कट केलेले आहेत का बैंगन? आणि ते ग्रेव्हीवाला मसाला जसं पनीरला अख्खा मसूर मागवला आहे. अख्खा मसूर, बैंगन मसाला आणि रोटी असं आहे. हे प्रकारे जेवण आहे. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आता जस्ट इतक्यात आम्ही घरी आलेलो आहोत. 10 वाजता निघालो होतो. 2:30 पावणे 3 झालेले आहेत आणि प्रवासामुळे आता खूप जाम झालं आहे. जेवलो होतो आम्ही थांबून थोडंसं अख्खा मसूर वगैरे, वांग्याची भाजी वगैरे असं थोडंसं खाल्लं. जेवल्यानंतर ना इतकी झोप लागली आणि डायरेक्ट घरी आलो. भाऊनी गाडी खूप स्पीडने घेतली. त्यांनासुद्धा कामाला जायचं होतं, यांनासुद्धा जायचं आहे, थोडंसं काही काम आहे. तर मस्त वाटलं आणि आजीला भेटून पण बरं वाटलं. एक छोटीशी मेमरी आम्ही आजीची या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. आठवण राहील आपल्याला आजीची आणि त्यामुळेच हा व्लॉग केलेला होता मी. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला? आणि सीमाताईच्या घरीसुद्धा, सीमाताईच्या माहेरीसुद्धा खूप छान टाईम स्पेंड झाला. मस्त एका दिवसाचीच 1 डे ट्रिप होती, पण 1 डे नाही 2 दिवसाची ट्रिप होती, पण खूप छान झाली, मस्त झाली. आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा नवीन छानशा व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग थोडेसे मोठेच होतात त्यामुळे मला थोडेसे पार्ट डिवाईसमध्ये करावं लागतात. पण जाऊ दे, मी मेमरी कलेक्ट करायसाठी करते सगळं काही गोष्टी. पण तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि भेटूया पुन्हा नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.